अहो ऐका ना, सागर दादाची बस यायची वेळ झाली आहे. तुम्ही लवकर तयार व्हा आणि दादा वहिनीला आणायला बस स्टॉपवर जा. आपण नवीन घर घेतल्यापासून ते आपल्या घरी आलेच नाहीत. आज खूप वर्षांनी येत आहेत. त्यांना तर इकडचे रस्ते पण माहीत नाहीत. मनीषा दिनेशला उठवत म्हणाली. दिनेश रागात तिला म्हणाला, तुझं डोकं तर जागेवर आहे ना? कुठला मंत्री येत आहे का जे मी त्याला आणायला बस स्टँडवर जाऊ? तो स्वतः टॅक्सी करून येईल आणि मला पण कामावर जायचं आहे. कारण नसताना सकाळ सकाळी माझी झोप खराब केली, असं म्हणत दिनेश परत झोपला. मनीषाच्या भावाचा सागरचा फोन आला होता की तो त्याच्या बायको आणि मुलीसोबत तिला भेटायला येणार आहे. हे समजल्यावर मनीषा खूप खुश झाली होती. ती लवकर उठली आणि तिच्या नवऱ्याला दिनेशला उठवलं. पण तिच्या नवऱ्याचं वागणं बघून ती दुःखी झाली. कारण या अगोदर जर तिच्या माहेरचं कोण येणार असेल तर दिनेश फार खुश असायचा. तो कामावरून सुट्टी घ्यायचा, हातातलं सगळं काम सोडून त्यांना आणायला जायचा आणि जोपर्यंत ते इथे असत तो पण त्यांच्यासोबत राहायचा. तो हट्ट करून त्यांना अजून काही दिवस राहायला लावायचा. पाहुण्यांचा फार छान पाहुणचार करायचा आणि त्यांना सोडायला पण बस स्टँडवर जायचा. पण आज दिनेशला काय झालं होतं काय माहीत. हा सगळा विचार करून मनीषा विचारात पडली. ती दिनेशला काही बोलली नाही. ती तिथून बाहेर बसलेल्या सासूबाईंकडे आली आणि म्हणाली, आई, आज नाश्त्याला आणि जेवणात काय बनवायचं आहे? तिची सासू म्हणाली, काय बनवायचं आहे? अगं, रोज जे बनते तेच बनव. हे ऐकून मनीषा तिच्या सासूला म्हणाली, आई, आज माझा दादा त्याच्या बायको आणि मुलीसोबत येणार आहे. मी म्हणत होते काहीतरी स्पेशल बनवावं. तिची सासू म्हणाली, काही गरज नाही त्यांच्यासाठी स्पेशल बनवायचं. त्यांचा पाहुणचार करायचा. नाहीतर ते जायचं नावच घेणार नाहीत आणि पाय पसरून इथेच राहतील. हे ऐकून मात्र मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने ते कंट्रोल करत किचनमध्ये निघून गेली आणि रडायला लागली. काही वेळाने तिच्या भावाचा सागरचा फोन आला. तो म्हणाला, मनीषा, मला लोकेशन पाठव, मी टॅक्सी करून घरी येतो. मनीषाने लगेच त्याला लोकेशन पाठवलं आणि ती लगेच दिनेशकडे गेली आणि म्हणाली, सागरदादा आज पहिल्यांदा आपल्या नवीन घरात येतोय. तुम्ही कामावरून सुट्टी घ्या, त्यांना छान वाटेल. दिनेश म्हणाला, आज मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. जमलं तर मी संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करतो. मनीषा गुपचूप तिच्या कामाला लागली. दिनेश नाश्ता करून कामावर निघून गेला आणि सासूबाई पण नाश्ता करून शेजाऱ्यांकडे गेल्या. काही वेळानंतर दारावरची घंटी वाजली. मनीषाने जाऊन दार उघडलं तर समोर दारात तिचा भाऊ, वहिनी आणि त्यांची मुलगी उभी होती. भावाला एवढ्या वर्षांनी बघितल्यावर तिच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. ती भावाच्या गळ्यात पडून रडायला लागली. तिला असं रडताना बघून तिच्या भावाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं. शेवटी कितीतरी वर्षांनी त्याने सुद्धा त्याच्या बहिणीला बघितलं होतं. किती दिवस तर फक्त फोनवरच बोलणं होत होतं. सागर मनीषाचे डोळे पुसत म्हणाला, मनीषा, काय झालं? तू का रडत आहेस? सगळं ठीक तर आहे ना? मनीषा हसत म्हणाली, दादा, तुला खूप वर्षांनी बघितलं म्हणून डोळ्यातून पाणी आलं. हे आनंदाचे अश्रू आहेत. त्यानंतर तिने तिच्या बहिणीला आणि तिच्या मुलीला मिठी मारली. मनीषाने सगळ्यांना सोफ्यावर बसवलं आणि पाणी आणायला किचनमध्ये गेली. ती पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आली. सागरने मनीषाच्या हातातून ग्लास घेत विचारलं, मनीषा, भाऊजी कुठे आहेत? हा प्रश्न ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एकदम टेन्शन आलं. ते लपवत ती हसायचा प्रयत्न करत म्हणाली, अरे, आज ते सुट्टी घेणार होते, पण त्यांच्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम होतं. ते संपून ते लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहेत. मग मनीषाने विषय बदलायचा प्रयत्न केला आणि म्हणाली, दादा, तुला एवढ्या दिवसांनी आपल्या बहिणीची आठवण आली का? तो म्हणाला, असं काही नाही मनीषा, तुला तर माहीत आहे, बाबांच्या नंतर दुकानाची सगळी जबाबदारी माझ्यावर आली. बाबांनी खूप कर्ज घेतलं होतं. ते फेडताना दुकान पण हातातून निघून गेलं. कशी तरी मला नोकरी मिळाली आहे, त्यामुळे तुझ्याकडे यायला वेळच नाही मिळाला. मनीषा एकदम डोळे मोठे करत म्हणाली, हे काय सांगतोयस दादा? आपलं दुकान गेलं, पण कसं काय? एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच का सांगितलं नाहीस? सागर म्हणाला, तुझ्या आणि माझ्या लग्नासाठी बाबांनी कितीतरी कर्ज घेतलं होतं. दुकान व्यवस्थित चालत नव्हतं, त्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाहीत आणि त्यामुळेच मग आपल्याला ते दुकान सोडावं लागलं. हे सगळं तुला सांगून मला तुला टेन्शन द्यायचं नव्हतं. मनीषा म्हणाली, पण दादा,
तू मला सांगितलं असतंस तर मी तुला कर्ज फेडायला काहीतरी मदत केली असती. माझ्या लग्नाचं पण कर्ज होतं ना ते. सागर म्हणाला, मनीष हे तू काय बोलतेस? हे माझं कर्तव्य होतं आणि ते मी पूर्ण नाही करू शकलो. पण असू देत, मी आता नोकरी करत आहे ना, आता सगळं काही ठीक होईल. आणि राहिली गोष्ट तुला भेटायला यायची, तर खूप मुश्किलीने मी 2 दिवसांची सुट्टी घेऊन आलो आहे. ते पण माझ्या मधूची परीक्षा आहे आणि तिला हे सेंटर मिळालं आहे. मनीषा मधूकडे बघत म्हणाली, असं होय, पेपर आहे काय माझ्या परीक्षा? कुठला पेपर आहे तुझा? ती म्हणाली, आत्या सरकारी नोकरीची परीक्षा आहे आणि सिलेक्शन झालं तर या शहरात नोकरी लागेल मला. मनीषा मधूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, दादा किती मोठी झाली आहे आणि किती समजदार पण झाली आहे. तू काळजी करू नकोस मधू, तू नक्की पास होशील. मनीषाने लगेच त्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. तो झाल्यावर सागर मधूला परीक्षेची सेंटर दाखवण्यासाठी घेऊन गेला. मनीषा आणि तिची वहिनी जेवणाची तयारी करायला लागली. तिची वहिनी म्हणाली, काय झालं ताई? तुम्ही आम्हाला बघून रडायला का लागला? काही टेन्शन आहे का? मनीषाने उत्तर दिलं, वहिनी मी खूप मजेत आहे, पण दादाला बघून आईबाबांची आठवण आली. दादासोबत घालवलेले बालपण आठवलं म्हणून मला रडायला आलं. दुपारी मनीषाची सासू परत घरी आली, पण तिच्या वहिनीला बघून तिनं असं दाखवलं की जणू घरात कोणीच पाहुणे आलेले नाहीत. तिची वहिनी मनीषाच्या सासूच्या पाया पडली, पण मनीषाची सासू काही बोलली नाही आणि जेवण करून ती तिच्या खोलीत जाऊन झोपली. रोज तर त्या दुपारी टीव्हीवर भजनाचे कार्यक्रम बघत असतात. मनीषाला त्यांचं हे वागणं बघून थोडं दुःख झालं. ती तिच्या सासूच्या खोलीत गेली. मनीषाने तिच्या सासूला विचारलं, काय झालं आई? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? लगेच सासूबाई म्हणाल्या, ही सगळी कधी जाणार आहेत? मला घरात शांतता पाहिजे. मनीषा म्हणाली, आई तुम्ही हे काय बोलताय? बाहेर वहिनीनं ऐकलं तर तिला वाईट वाटेल. सासूबाई म्हणाल्या, वाटलं तर वाटलं, मला काय त्याचं? जोपर्यंत ते लोक इथं आहेत तोपर्यंत मी माझ्या खोलीतून बाहेर येणार नाही. मनीषा म्हणाली, पण आई असं काय झालंय? मला सांगा तरी. सासूबाई म्हणाल्या, का तुला माहीत नाही का? त्यांनी आम्हाला धोका दिलाय. लग्नाच्या वेळी म्हणाले होते की लग्न झाल्यावर कार देतो, पण आजपर्यंत त्यांच्या त्या कारचा काहीच पत्ता नाही. मनीषा तिच्या सासूचा लालचीपणा बघून रडायला लागली आणि म्हणाली, आई जरा हळू बोला. तुम्हाला तर माहीत आहे की लग्नाच्या वेळी किती कर्ज झालं होतं ते. त्यानंतर 3च महिन्यात माझ्या बाबांचं निधन झालं आणि कर्जाच्या नादात आमचं दुकान पण आमच्या हातातून निघून गेलं. आता दादा नोकरी करून कसं तरी घर चालवतोय, कार कुठून देणार? सासूबाई म्हणाल्या, अच्छा, तर मग ते इथे सुट्टीत काय माझ्या पोराच्या पैशावर मजा करायला आले आहेत का? मनीषा म्हणाली, नाही आई, ते इथे मधूच्या परीक्षेसाठी आले आहेत. सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, मग त्यांना सांग परीक्षा संपल्यावर लगेच इथून जायचं. मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात तिला दारावर कुणाची तरी सावली दिसली. तिचं संपूर्ण अंग थरथरायला लागलं. तिला वाटलं की तिच्या बहिणीने सगळं ऐकलं की काय. मनीषाने लगेच डोळे पुसले आणि ती किचनमध्ये गेली. तिनं बघितलं तर तिथे तिची वहिनी भांडी घासत होती. तिची वहिनी म्हणाली, ताई बसून कंटाळा आला होता म्हणून म्हणाली भांडी घासून घ्यावीत. मनीषा म्हणाली, मला माहीत आहे की तुम्ही सगळं ऐकलं आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, यातलं तुम्ही काहीच दादाला सांगणार नाही. तिची वहिनी म्हणाली, ताई मी जास्त काही ऐकलं नाही, फक्त मला एवढं समजलं की तुमच्या सासूबाई आमच्यावर नाराज आहेत. तसंही म्हाताऱ्या माणसांचं बोलणं काय मनाला लावून घ्यायचं असतं का? मनीषा तिच्या वहिनीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हती. थोड्या वेळानंतर तिचा भाऊ सागर आणि त्याची मुलगी मधू परत घरी आले. तिच्या वहिनीने जेवण वाढलं. सागर जेवण करून थोडा वेळ आराम करायला खोलीत गेला. संध्याकाळी दिनेश त्याच्या वेळेला घरी आला. सागर आणि दिनेश एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले. मग दिनेश सागरला म्हणाला, सागर कसा आहेस? खूप दिवसांनी तुला आमची आठवण आली. सागर म्हणाला, काही नाही, माझ्या मुलीचा पेपर आहे. मग दिनेश म्हणाला, आता तर काय मज्जाच चालली असेल ना? दुकान कसं चाललं आहे? सागर म्हणाला, दुकान तर कर्जामुळे हातातून केव्हाच गेलं. मी आता नोकरी करतोय. दिनेशने कोरडं कोरडं उत्तर दिलं.
हे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि पुढे लगेच विचारलं, मग किती दिवस राहायचा विचार आहे? सागर म्हणाला, उद्या सकाळी मधूचा पेपर आहे. उद्या संध्याकाळी ट्रेनने परत माघारी जाणार आहोत. दिनेश म्हणाला, ठीक आहे, मग उद्या सकाळी भेटूया. आता मी खूप थकलो आहे. असं म्हणत दिनेश त्याच्या खोलीत निघून गेला. जाता जाता मनीषाला म्हणाला, माझं जेवण खोलीत घेऊन ये. मनीषा खोलीत जाऊन तिच्या नवऱ्याला म्हणाली, तुम्ही दादासोबत जेवला असता तर त्याला बरं वाटलं असतं. दिनेश रागात म्हणाला, बघितलं नाहीस का तुझा भाऊ दुकानचे सगळे पैसे खाऊन बसलाय आणि कर्जाचं कारण सांगतोय. अशा लोकांपासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. मनीषाला खूप वाईट वाटलं की दिनेश दुकानाच्या पैशासाठी लालची आहे, पण ती काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी दिनेश सागरला न भेटताच कामावर निघून गेला. संध्याकाळी मधू पेपर देऊन परत आली. मग सागर मनीषाला म्हणाला, मला माहीत आहे मनीषा, आम्ही गरीब आहोत म्हणून दिनेश भाऊजी आणि तुझी सासू आमच्यासोबत नीट वागत नाहीत. तू त्यांना काही बोलू नकोस आणि झालंच तर मला माफ कर. असं म्हणत तो रडायला लागला. मनीषाचे डोळे भरून आले. ती म्हणाली, दादा, तू का माफी मागत आहेस? माफी तर मला मागायला पाहिजे की मी तुमचा पाहुणचार नीट केला नाही. मनीषाची वहिनी तिला शांत करत म्हणाली, ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्हाला अजिबात वाईट वाटलं नाही. असं म्हणून ते तिघेही निघून गेले. आता या गोष्टीला 1-1.5 महिना झाला असेल. एके दिवशी मधूचा फोन आला. आत्या, मला नोकरी लागली आहे. ही खुशखबरी देण्यासाठीच मी तुला फोन केला आहे. मनीषा म्हणाली, खरंच? पण तू तर म्हणत होतीस की तुझा अजून एक पेपर बाकी आहे म्हणून. मधू म्हणाली, हो आत्या, आम्ही आलो होतो आणि स्टेशनवरच थांबलो. पप्पा म्हणाले की तुला त्रास द्यायला नको. मनीषा म्हणाली, तू तरी इथे येशील ना, का तू पण रागावली आहेस? मधू म्हणाली, नाही आत्या, तुझ्यावर कोणीच रागावलं नाही. मला तर राहायला जागा तिथं जवळच मिळाली आहे. तुझ्या घरापासून माझं ऑफिस खूप लांब पडतंय. मनीषा म्हणाली, मला सगळं समजत आहे. दादाला म्हणावं, जमलं तर तुझ्या या बहिणीला माफ कर. असं बोलून तिने फोन कट केला आणि रडायला लागली. आता सागर कधीतरी फोन करून बहिणीची विचारपूस करत असतो. मनीषाच्या सासरच्या लोकांनी पैशासाठी हाव दाखवून नात्यात कटुता आणली होती. पैशाच्या हव्यासापोटी भावा बहिणींच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. म्हणूनच म्हणतात, हाव कधीच करू नये. कशी वाटली ही स्टोरी? तुमचं काय मत आहे यावर नक्की कमेंट करून कळवा.